ही केसर आहे ना, ही आंबा हो केसर आंबा. केसर भोर आलेला आहे आणि यामध्ये आंबा आहे ना आतमध्ये. हो आतमध्ये आंबे आहेत. हा, ते बंद करून वांद्राच्या तरासाने बंद करून ठेवलेले आहेत तिकडे पिशव्यात. पण मोठे मोठे आले होते आंबे, हा, हा, तर माकडं खाऊन गेली. हा, हा. आता राहिलेले आंबे आहेत ते मी पिशव्या लावलेले आहेत. आणि आता मोर आलेले आहेत, त्याचे छोटेसे आंबे आलेले आहेत. हे बघा, बरोबर बरोबर. याला काही लावून काय उपयोग नाही, पण तिथे आतमध्ये मोठे मोठे आंबे झालेले आहेत. हम्म. त्याच्यामुळे मी पिशव्या लावलेल्या आहेत. तर हे बघा, मी घराच्या आजूबाजूला आपला जो परिसर आहे तो परिसर भरलेला दिसावा, हिरवागार दिसावा म्हणून मी ही नारळाची झाडं वगैरे लावलेली आहेत. आंब्याची झाडं आहेत, केळीची बाग आहे. हे बघा, हे केळीची बाग आहे. या आंब्याचं काय नाव काय? हा तोतापुरी आंबा. तोतापुरी. हा तोतापुरी, हा सोनपरी आंबा. तोतापुरीचं झाड आहे हा. पण अजून काय भवर त्याच्यावरती नाही आहे. आलेला आहे मोर. हे बघा, हे नाही, मोर तोतापुरीवर नाही आलाय. तोतापुरी पावसात येतो ना. आलेला आहे. हे सोनपरी आंब्यावर आलेला आहे मोर. सोनपरी. हा, शिवाय हे नारळाची झाडं आहेत, ही केळीची झाडं आहेत. केलवण ते काढली ना तुम्ही? हो. सपोर्ट लावायला लागते याला. झाड खालके वागते जी खालती. मेरक्या लावतात त्याला, मेरक्या. हो. तर आमचा हा आदर्श घरकुल आहे, वांगणकर आदर्श घरकुल. आमच्या वांगणकर आदर्श घरकुलाचा हा परिसर आहे आणि त्याच्यामध्ये हे केळीची झाडं वगैरे आहेत आणि नारळाची झाडं आहेत, हापूस आंब्याची झाडं आहेत. तर हे मी असं म्हणजे आपला घर हिरवागार दिसावा, बाहेरून कोणी लोक आली तर चांगलं दिसावा म्हणून मी ते झाडं लावलेली आहेत. आणि मग त्याला पाणी वगैरे घालावं लागतं. हो, परिसर चांगला राहायला वृक्ष पाहिजेच ना. हो, झाडा पाहिजेच आपल्याला. तर हे पहा, ते नारळावर नारळ आलेले आहेत. नारळाला पाणी घालतो, लगातार दिवस पाणी घालतो म्हणून नारळाला नारळ आलेले आहेत. हे बघा, परत ह्या नारळावरती सुद्धा नारळ आलेले आहेत. हे बघा, हे नारळ आलेले आहेत. आणि हा दिलीपभाई काय झाला ते जरा सांगा. हे बघा, याला काय झालं होतं? हां, तर ह्याला ज्या वेळेला हा माड चांगला होता तर ह्याला कीड लागलेली. हा. तर त्याला कीड लागलेली, तर ह्याला कीड लागली तर ह्याच्यामध्ये अशा मोठ्या मोठ्या आपल्या 2-2 इंचाच्या मोठ्या मोठ्या सफेद किडी होत्या. अरे बापरे. जवळजवळ 2 घमेलं मी ह्या किडी काढलेल्या. म्हणजे हा झाड मरणारच होता. हो, मरणार होता, पण त्याला मी वाचवलेलं आहे. तरी जिवंत आहे. हे पूर्ण या आतमध्ये होल आहे, मोठा होल आहे. आतमधून खोकला झालाय एकदम पूर्ण असा हे आहे. मग आता ह्याला तुम्ही काय माती बिटी आतमध्ये दाबून काय प्लास्टर नाही करायचं नाही, तो त्याला? आता हे पूर्ण असं ह्याच्यावर तो आहे जिवंत आणि अजून नारळ देतोय. देतोय हा. बरोबर आहे. तर ह्याला वाचवलेलं आहे मी. तर आमचा हे अशी झाडं आहे तिकडे. हे पहा, कड़ीपत्ता, अनानास। अनानास का पौधा, वो अनानास का पौधा है, लेकिन आपके हाथ पे क्या है दिखाओ जरा। मेहंदी है। अरे वाह, मेहंदी। ईद कल की तैयारी है। ईद की तयारी, माशाल्लाह। ये यहाँ मेहंदी और किसने यहाँ बनाई? मेरी कुणी माँ बनव ने। कुणी ही केला म्हणला? मम्मानी। मम्मानी। हा, माशाल्लाह। मम्मा को कौन लगाएगा मेहंदी? यो फणस तो झाड आहे व्यूअर्स. यावर फणसाचं. चढ्याला खड्डे हे केले. पहा, हे नारळाचं झाड आहे आणि बघा नारळ किती आलेले आहेत. आमच्या आदर्श घरकुलातून बरीच लोक मुंबईवरून येतात. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे मेहनत करतो भरपूर. आमच्या आदर्श घरकुल आहे पूर्ण हा, आणि आदर्श घरकुलाची ही झाडं आहेत आमची. तर ही जरी मी मेहनत करत असलो आणि झाडांना पाणी जरी घालत असलो तरी आमच्या आदर्श घरकुलातून जेवढी लोक येतील, वयस्कर म्हणा, सिनियर सिटीजन म्हणा, किंवा लहान मुलं म्हणा, किंवा अजून पाहुणी वगैरे येतील, तर त्यांना मी नारळ वगैरे पाडून देतो, शाळी वगैरे पाडतो. नारळही झालेले असेल तर देवाला वगैरे लागले तर नारळ पण देतो. आणि आमच्या आदर्श घरकुलाला एकदम सुख आणि समृद्धी ठेवलेलं आहे मी. हा घर कुणाचा हो? खाली घर कुणाचा? हे आमचं श्याम वांगणकर आहे. तुमचा भाऊ ना? हो, माझा पुढचा 2 नंबर भाऊ आमचा श्याम धनाजी वांगणकर. त्यांनी हे घर बांधलेलं आहे. आणि तुम्हाला आता एक फणस दाखवतो की तुम्हाला आता समोर फणस दिसतंय का?
कसा दिसणार तुम्ही ते काढा त्याचा आहे. पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाओ, पर्दा जो उड़ गया तो भेद खुल जाएगा. हाँ, आता वो तो खुलना ही है एक दिन. हाँ, पर्दा उठला. अरे बाप रे, आता धतिंग आहे एकदम. डॅम्बिश आहे, डॅम्बिश फणस बघा. बापरे बाप. बिगेस्ट फणस. दिलीप भाई, हा किती किलो असणार हो? वजन 10 किलो असणार. आदर्श घरकुलाचा फणस आहे, माझा फणस नाही. आमच्या आदर्श वांगणकर हा, आदर्श पण घरकुलाचा फणस आहे. आहे ना, त्याची देखरेख हा. तुम्ही करताय ना. हा, तर हा फणस एवढा मोठा झालेला आहे आणि अजून मोठा होणार आहे, अजून कवळा आहे. हो हो, हा, तर हा तो फणस जाईल मला वाटते 15 किलो होईल. नाही 15 किलो नाही होणार, जवळजवळ 6-7 किलो आहे. 10 किलो तरी असणार. नाही नाही, दहा जाणार तो, मोठा होईल मोठा ना. होणार तो. आणखी एक वर आहे ना एकदम. आणि तो रिवाज तो एक आलेला आहे बघा, अजून वरती फणस तो एक आलेला आहे फणस. हा. ते एकदम. आणि गेल्या वर्षी जवळजवळ 15 फणस आलेले गेल्या वर्षी. तर ही केळीची वगैरे झाडं लावलेली आहेत. या नारळाचं झाड आहे, केळीची झाडं आहेत. अहो ते केळवण दाखवा, केळवण. केलीची झाडं हा, आहेत हे ना, बघा. केली आलेली हे बघा, दाखवा. हे केली. केळी अशी आली तर माकडं वगैरे खातात, म्हणून त्यांना 2-2 ठेले लावायला लागतात. हा, आणि ही मिरकी कशाला लावतात ते पण आणि बोला. त्या माकड त्याच्यावर खाण्यासाठी बसला तर ती केळवण आहे ना, ती अशी मोठ्या मोठ्याने उड्या मारून ते तोडण्याचा प्रयत्न करतात. पडून जाणार. ती केळ आहे ती तोडण्याचा प्रयत्न करतात, हलवून. ती मध्ये तुटली की मग खातात. खाली मग आरामशीर खातात. सत्यानच. म्हणून तो टेकू दिलेला आहे त्याला. मेडक्या पाहिजे. मेडचा टेकू दिलेला आहे. पण आता हे गोणी बांधले ते मग ते येत नाही काय हात लावायला? नाही, गोली बांधल्यावर तरी पण फाडून खातात. अरे बापरे. पण आता मी 2 गोणी बांधलेले आहेत. हा. एक गोण फाडतात ते, आणि म्हणून 2 गोणी बांधलेली आहेत. आणि हे बघा, ही रशी बांधलेली आहे आणि ते आमच्या घराला बांधलेली आहे. हा, तर म्हणजे का ते झाड पडोर वरती आहे. 2-3 माकड गेले, त्यांच्या वजनाने खाली येऊ नये म्हणून मी सपोर्टला ठेवलेले एकदम आहे. एकदम बरोबर. अजून तुम्हाला आंबे दाखवतो. आता मला एक सांगा, केल्याच्या पानाचा उपयोग काय असतो आपल्या इकडे? हा, तर हे केळीची पानं आहेत. आता मी तुम्हाला ह्याचा एक केळीची बाग लावली त्याचं कारण सांगतो मी. तर सत्य घटना सांगतो तुम्हाला. तर आमचे तात्या गजानन वांगणकर आमच्या आदर्श घरकुलाचे आमची शान आहे. गजानन वांगणकर आमचे चुलते, आम्ही त्यांना मानतो. तर त्यांनी मुंबईला जेवढी आमची लोकं गेली तर आमचा आदर्श घरकुला कोसळलेला होता, म्हणजे साप नामोनिशान मिटायला आलेला. फक्त आमचा धनाजी वांगणकर यांचाच घर राहिलेला. तर त्यांनी मुंबईला परिश्रम घेऊन आमचे सर्व जे चुलते मालते होते, आमचे सगळे सोयरे जेवढे घरातले होते, आमच्या पंजोबा आणि आजोबा आमचे 6 आजोबा होते. 6 आजोबा पूर्वी एका घरामध्ये 2-2 आजोबा राहायचे, म्हणजे 3 घरं होती. परंतु आता आम्ही आमचे जे गजानन वांगणकर आहेत, बालकृष्ण वांगणकर आहेत, आमचे हरिभाऊ धनाजी वांगणकर आहेत, दशरथ गोविंद वांगणकर आहेत, आमचे परत बाबाजी वांगणकर, घरामध्ये मनोहर देवजी वांगणकर, प्रभाकर देवजी वांगणकर, बालकृष्ण देवजी वांगणकर. आमचे बालकृष्ण देवजी वांगणकरची आमचं घर जो उभा केलेला आहे तो बालकृष्ण देवजी वांगणकरनी खूप मेहनत घेतली. आम्ही पूर्ण कॉन्ट्रॅक्ट दिलेला, कोळतरे गावामध्ये कॉन्ट्रॅक्ट दिलेला. पण तो कॉन्ट्रॅक्ट स्लॅब मारतेवेळीसुद्धा कोसळला होता, परंतु आमचे बालकृष्ण वांगणकर हटले नाही. त्यांनी घर उभा केला, परत स्लॅब घराला मारला, स्लॅब कोसळला, परत त्यांनी स्लॅब मारला, स्वतःचा पैसा लावून त्यांनी स्लॅब लावला आणि घर उभा केला आमचा. तर आमचे गजानन वांगणकर आहेत, त्यांची एक आम्हाला हे मेहरबानी म्हणावंच लागेल. त्यांनी हा कुटुंब आज आमचा आदर्श घरकुल उभा केलेला आहे. सर्वांनी मिळून आमचा आदर्श घरकुल उभा केलेला आहे. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे आमच्या घरामध्ये 6 आजोबा होते, त्यातल्या एक आमचे जे चुलते आहेत काका, त्यांनी आमचा एक घर आम्हाला दान केलेलं आहे. ते बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी दान केलेलं आहे, परंतु ते देवाच्या कार्यासाठी देवाला पाया पडण्यासाठी येतात. आणि आम्ही त्याला दत्तू वांगणकर त्यांची मुलं आहेत वगैरे, किरण आहे, असे ते मुलं आहेत, ते येतात. अजूनपर्यंत आम्ही त्यांच्याबरोबर संकल्प ठेवलेला आहे आणि त्यांनी आम्हाला आमचा देव उभा केलेला आहे. जे आमचं मंदिर आहे ते त्यांच्या घरामध्ये आहे. आणि ह्याचं तुम्हाला एक घटना सांगतो की आमचे गजानन वांगणकर आहेत, गणपतीच्या पूजेला केळीचा पान लागतो. तर मला केळीचा पान आणायला सांगितला. तर मी ते केळीचा पान आणण्यासाठी आमचे तिथे एक कनकुटकर आहेत, त्यांच्या बागेमध्ये मी गेलो होतो आणि पान तोडत होतो. तर तिथे कनकुटकर होते,
तर ते कणकुटकर म्हणाले की दिलीप काय करतोस? नाही म्हटलं एक केळीचा पान पाहिजे आम्हाला. तर ते केळीचा पान तोडत होतो तर त्यांनी सांगितलं केळीच्या पानाला 50 रुपये लागतात. तर ते त्याच्यामुळे त्यांनी पान दिलं मला, कारण आमची खूप ओळख होती. कणकुटकर म्हणजे ते मजाकमध्ये बोलले, परंतु ते सत्य बोलले. खरंच ते 15-20 रुपये एका पानाचे लागतात, होतात, बरोबर आहे. पण ते मला मजाकमध्ये म्हणाले 50 रुपये एका पानाला लागतात. पण त्यांनी जे मला आठवण करून दिली म्हणून मी ही केळीची बाग मी लावलेली आहे. आणि आमचे वांगणकर जेवढे आमची भावकी आहे ती पूर्ण केळीची पानं आपल्या देवकार्याला वगैरे लागले घेऊन जावे म्हणून मी केळीची बाग तयार केले आणि त्याला फक्त तोच मेहनत नाही, घेऊन पाणी वगैरे घालतो. दिलीपभाई, फक्त आणि तोच हे नाही. केळीचं पान जेवणासाठी पण उपयोग येतो. आपण पंक्तीला जेवणाला जेवण मांडून आपण पूर्ण पंक्ती म्हणजे पूर्ण कार्य ह्याच्यावर पण होतो आणि देवकार्याला पण याचा उपयोग होतो. म्हणून केळीला खूप महत्त्व आहे. जेवण आणि जेवणासाठी एकदम उत्तम. आज नाही, जेव्हापासून जग बनलं आहे केल्याच्या पानावरती माणसं पूर्वी लोक केळ्याच्या पानावरती जेवण करत होते. जेवायची. आणि आता सुद्धा बऱ्याच लोकांना माहिती पडल्यामुळे करतात ते. आणि ते पूर्वीची लोक करत होते म्हणून आता बरीच लोक ही केळ्याच्या पानावरती आता जेवण करतात. भरपूर लोक सायंटिफिक याने हो. पण ह्याला काय याची इजा नाही, याने साईड इफेक्ट नाही. Side effect नाही याला. म्हणजे एकदम नेचर आहे. तर बहुतेक आम्ही सुद्धा आता आमचा कार्य वगैरे झाला, गणपतीचा कार्यक्रम असला म्हणा, अजून काय कार्य असतील तर आम्ही एकत्र जेवण करतो आणि केळीची पानं तोडून एकत्र जेवण करतो. बरं दिलीपभाई, काजूच्या बिया वाट पाहतात, म्हणतात की मला कधी भाजाल, मला कधी भाजाल. चला तुम्हाला चला आपण काजूच्या बियांना भाजूया. सोबत आलो की मला वाटते 3 तासाची फिल्म बनणार. येस. आइए भी बस आइए काजू के भी भुनने को नाही भाजने को बोलले का? हे दिलीपबाईचा हे अवजार आहे ना, आंबे काढायचा. बघा आंबे काढायचा जवळशी बघा, याला झेला म्हणतात ना. हा छान आहे. पडत. तर हे पहा आमचा हे गुढीपाडवा उभा राहिलेला आहे. सालाबादप्रमाणे पुऱ्या महाराष्ट्रातून आपल्या कोकणी लोक जे सण साजरा करतात तो गुढीपाडवा सण. नवीन वर्ष आपण म्हणतो ना, नवीन वर्षाचा पदार्पण झालेला आहे. तर हे गुढीपाडव्याच्या निमित्ताने नवीन वर्ष पदार्पण होतो. तर हे आज गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि मेन म्हणजे आमचे नासरबाई गुढीपाडव्याच्याच दिवशी मेन शूटिंग करायला आले. महत्त्वाचा दिवस आहे. तर ही बघा ही गुढी अशा प्रकारे उभी केलेली आहे. तमळीवरती हो तांब्याचा. हे पहा हरेश्वर बांगणकर यांचा गुढी आहे. छान आहे. गावोगावी बरोबर लोक आपला जो सण आहे तो साजरा करतात. हे आमचे 6 घरं आहेत. वांगणकर आदर्श घरकुल. कै श्री देवजी पांडू वांगणकर, कै श्री सीताराम महादू वांगणकर, आणि आमचं जे मी म्हणालो ना आमचे कुलस्वामी. दत्तात्रय वांगणकर, दत्तू वांगणकर यांनी जो घर दान केलेलं आहे आम्हाला कुलस्वामिनीसाठी, कुलस्वामी. तो हा कुलस्वामिनीचं घर आहे. तर हे कुलस्वामिनीचं घर आहे. तर आमचं हे कुलदैवत आहे. आमच्या वांगणकर आदर्श घरकुलाचं आमचा कुलदैवत आहे. आम्ही सर्व सण एकत्र एकजुटीने आणि एकमताने साजरे करतो. गणपती सण म्हणा, गुढीपाडवा म्हणा, दसरा म्हणा, होळी म्हणा, आम्ही सर्व सण साजरे करतो. कै श्री धनाजी हरी वांगणकर, कै श्री गोविंदराम वांगणकर. एक राहिले पहिला.
दिलीपबाई, हे झाले म्हणजे आता तुम्ही मासे पकडायचे पाकं दाखवलं मला. ही खेकड्याची जाळी आहे. हा खेकडी झाले हे बघा, ही मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवली ना, खेकडी पकडायची व्हिडिओ दाखवली मी, ही खेकडीची जाळी आहे. अजून माझ्या घरी भरपूर आहेत, जवळजवळ 30-40 खेकड्याची जाळी आहेत. अरे बघा, दिवस दिलीपबाई का कमाल. ठेवलेले आहेत. इकडे आतडी बांधतात येते, मग बकऱ्याची चरबी या काही कान बिंजी पण आहे. मग खेकडा इथे खायला आला की उचलल्यानंतर ह्याच्यात पडतो, ही दोरी ह्याच्यामध्ये पडतो. सर्वात पहिले ही दोरी आईशी पाण्यात फेकतात आणि आईचा खाते पण झाडाला बांधून ठेवतात, आणि मग ही दोरी अशी टाईट होते आणि हालियाला लागली अशी त्याच्यामध्ये किळवा आलाय, खेकडा आलाय आतमध्ये. हा अरे दिलीपबाई, एक चीज मी बघितली हो. काय? हे कोणीतरी झाडात बसलेलं आहे हो, बघा. कुठे? ते ना, कोणीतरी झाडात बसला आहे. कोण आहे तो? अरे ते ना, बघा बघा बघा, म्हातारा आहे. आमच्या माकडाचा मित्र आहे तो. माकडाचा मित्र आहे असं ना? काय? म्हणजे मित्र म्हणजे काय, तो खायला देतो की काय बांधणार? हा, मुका घेतात, मुका त्याचा. असं काय? माकड येतात आणि तिथे मुका घेतात. बघा कसा बघतोय तो. अरे बापरे. हा तुम्हाला तो जो आम्ही पुतळा जो बनवलेला आहे त्याचा पण हा जो पुतळा मी बनवलेला आहे, माकडं घाबरून पळून जावी म्हणून मी बनवलेला आहे. मग घाबरतात पण माकडं? आतापर्यंत मी बघितला की हा जामचं झाड आहे आणि पूर्ण भरला होता जाम. आमचे नातेवाईक वगैरे आले, त्यांनी बघितलं आणि मी त्यांना खायला वगैरे दिला, तर ते बऱ्याच लोकांनी कमिटमेंट चांगली दिली की अरे खूप छान जामचं झाड आहे आणि खूप गोड आहे. तर मी तुम्हाला त्यांना मी आमच्या चुलते आले वगैरे, माझी पण फॅमिली वगैरे आले, मुलं आले, त्यांनी खाल्ले की त्यांनी पण त्याची चव पाहिलं. फर्स्ट टाईमच जाम आलेला आहे तो. तर आज मी नंतर मग मी मुंबईला नेण्यासाठी ठेवले होते, तर बरेच पिकले होते, भरला होता पुरा. माकड आले आणि सगळा फडशा पाडून गेले. तर मी आता तो पुतळा बनवलेला आहे, तर माकडे येणार नाहीत म्हणून. पण ती माकडं येतात, त्याचा मुका घेतात, सगळे जाम खातात आणि जातात. आणि आता मी त्याला ठेला लावलेला आहे. ठेला लावलेला आहे का, तर मी मुंबईला जाणार आहे, तर त्यातले माझा एक छोटासा बाळ आहे, तर त्या बाळासाठी माझा समर्थ आहे, त्या समर्थासाठी मी ते जाम घेऊन जाणार आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आता. ते जाम आलेले आहेत, मी ठेला लावलेला आहे. तर ते जाम कशा प्रकारे आहे, तुम्हाला असा मोठा जाम आहे, अजून मोठा झालेला नाही पण झालेला आहे, ते तुम्हाला दाखवतो मी. या हा पुतळा आहे आणि वरती बघा पिकलेले जाम बघा. हा माशाअल्लाह, चिक्कार आलेले आहेत जाम. हो, हे बघा, हे भरपूर जाम आलेले आहेत. हे बघा इथे, हे बघा इथे आहेत, हे इथे जाम आहे ते बघा. तर माकडं वगैरे खाऊ नये म्हणून ते आता लावले. हे बघा, हे जाम आता कवळे आहेत. हा कवले आहेत. हा, तर हे माकडं वगैरे खाऊ नये म्हणून पिशव्या लावलेली आहेत. हे अशी जाम आलेले आहेत. हे बघा. हा तर दाखवतो ही तुम्हाला. पिशवी आहे ना, ही पिशवीमध्ये म्हणजे किती जाम आहे तो? आहेत का जास्त आहेत? हे जाम आलेले आहेत अजून. हाय भावर चिक्कार आहे हो त्यावरती. मध्ये पण आहेत. हे बघा, हे इकडे जाम आहेत. हे बघा, हे खोलून दाखव, हे खोलून दाखव. तर तुम्हाला खोलून दाखवतो सावकासा की माकड खाऊ नये. हे बघा, हो स्टूल तुटला नाही पाहिजे, सावकाश माकड खाऊ नये म्हणून हे ठेला लावलेला आहे. तो स्टूल बोलतोय माझा आहे, तुटला नाही पाहिजे. हा हे सावकाश. बघा, हे आता मी ते ठेला काढलं. हे बघा, हा याच्यामध्ये खजाना आहे. हे बघा. फुल द्या सिम सिम. अरे वा, अरे हा लय मोठा झाला हो. हा, हे बघा, हे लपवून ठेवले मग. हे आता जवळजवळ तो दाखवतो तुम्हाला मी. हो लय मोठा झाला. तर हे आमच्या समर्थासाठी मी खास ठेवलेले आहेत. हे बघा, हा जाम मी फर्स्ट टाइमच बघतोय माशाअल्लाह. की खूप मोठे मोठे जाम आहेत. हे बघा, अहो ते जपलेत तुम्ही बघून. आमचे तात्या गजानन वांगणकर, हा आमचे तात्या गजानन वांगणकर, हा. त्यांना मी जाम दिले. त्यांना एवढा खूप आवडला हा. की त्यांनी सारखे सारखे मला जाम घेऊन ये, मला जाम घेऊन ये. मग आता घेऊन जावा जवळजवळ जाताना. अर्धा किलो मी त्यांना जाम काढून दिले. हा. तर हे बघा, हे अशा प्रकारे जाम आहे. बघा, अरे तोडून टाकलं. आता तोडलेलं आहे, अजून कवळाच आहे, अजून मोठा होणार आहे. तर ते खाऊन बघा तुम्ही, ते एकदम गोड आहे ते जाम. हो हो हो, माशाअल्लाह माशाअल्लाह. तर हे असे जाम ते झालेले आहेत, ते मी ठेल्यामध्ये बांधलेले आहेत. देखो माशाअल्लाह, एक नंबर, मेरा फेवरेट. हे बघा, हे असे जाम आहेत. हे बघा, हे आता लाल आहेत आणि ह्यामध्ये व्हाईट पण नसतात, ते पण लय खूप छान लागतात खायला, गोड गोड. व्हाईटपेक्षा हे खूप एकदम गोड लागतात खायला. हा हे बघा, हे जाम आलेले आहेत. हे बघा, हे बघा, इथे आहेत. हे बघा,
हा. हे बघा आतमध्ये पण मोठा घड आहे ते बघा. बरोबर आहे. ते बघ ते घड बघा. ते आता बघ. तुम्ही मला एक 4-5 द्या रोजा सोडायसाठी पाहिजे. हा, तुम्हाला रोजा सोडण्यासाठी हेच देतो. हे बघा. नाही ते ठेवा तुम्ही, ते समर्थसाठी ठेवा. नाही. हो ते समर्थसाठी ठेवा, दुसरे द्या. दुसरे आहेत हे बघा. हा तर हे मी आता तुम्हाला खायला देतो. चला, हे 5 जाम तुम्हाला दिलेले आहेत खायला. दिलीप भाई के तरफ से हमको माशाअल्लाह. भेंट मिली है. हाँ, रोजे में हम इसको खाएंगे माशाअल्लाह, विदाउट केमिकल. हा जाम एवढा सुंदर आहे की खूप गोड आहे जाम. विदाउट आणि केमिकल, औषधी आहे. विदाउट केमिकल बनवलेलं आहे. सिनियर सिटीजन यांना हे जाम खूप उपयुक्त आहेत. आता तुम्ही हे परत त्याला पेनवून टाका. ते आता ते नाही हे मोठे होतील ना, ठेवा. ते राहू दे, नंतर लावतो मी. हा लावा नंतर मग. चला ठीक आहे.